मूल्यांचा ऱ्हास होत आहे, त्या मूल्यांना कुठेतरी परत थांबवायचं. संयमाकडे जाणारे पावलं कुठेतरी संयमात आणायची. आणि विस्कळीतपणे झालेली जी कुटुंब व्यवस्था आहे, सगळ्यात मोठा विषय, ज्वलंत विषय काय आहे माझ्यासमोर. कुटुंब संस्था पूर्णपणे तुटायच्या किनाऱ्यावर पोहोचलेला आहे. त्या कुटुंब संस्थेला कसं सांभाळायचं हा सगळ्यात मोठा विषय आहे. त्याचबरोबर कुटुंब म्हणजे कुटुंबातले सगळे नाते, पती पत्नीचं नातं, मुलांचं नातं, परस्परचं नातं, हे जपायला जायला पाहिजे. नाते जपले तर धर्म राहील, नाते नाही राहिले तर धर्म राहणार नाही, अशी आमची धारणा आहे. आणि म्हणून नात्याच्या आधारित सगळे कार्यक्रम इथे चालू आहे. एकवेळेस नाते जमले म्हणजे बाकी सगळी समाज व्यवस्था सहजपणे जमू शकते. आणि ह्या सर्वांकरता वेगवेगळे शिबिर, प्रवचन, प्रबोधन, ध्यानाचे शिबिर असो किंवा संस्कारचे शिबिर असो, त्याचा उपक्रम चालू आहे. गुरुदेव आचार्य भगवान श्री महाराज यांनी 13व्या वर्षी दीक्षा घेतलेली आहे. आणि 13व्या वर्षी दीक्षा घेऊन पायी प्रवास जम्मू काश्मीर पर्यंत, महाराष्ट्राच्या एक लहान गाव सिरोचर्चनमध्ये घेऊन जम्मू काश्मीर पर्यंत त्यांनी अभयारण्य केलेले आहे. त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की संप्रदायवादामध्ये अडकलेला धर्म, संप्रदायवादामध्ये संकीर्ण झालेला मनुष्याचं मन, त्याच्यातून मुक्त करून त्यांनी धर्मसंघाची स्थापना करण्याकरता सगळ्यात मोठा पुढाकार घेऊन एक विराट संघाची स्थापना केली. त्याला आपण समरसंघ म्हणतो. आणि त्या समरसंघाचा फक्त स्थापनाच नाही केली तर 30 वर्षापर्यंत निरंतर आपल्या जीवनकाळामध्ये त्याचं संचालन केलं. संपूर्ण भारतवर्षामध्ये श्रमण संघाचे जवळजवळ 5000 साधू साध्वी विचरण करतात आणि लाखो श्रावक श्राविका यांच्या नेतृत्वात चालतात. एक विराट संघ ज्याच्यामध्ये संप्रदायाची कोणतीही चर्चा नसते, फक्त मनुष्याने मनुष्याच्या बरोबर प्रेमाने राहून कशी धर्माची प्रभावना करता येईल हा दृष्टिकोन पाळला. आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने यावेळेस प्रत्येक वर्षी 1008 तपस्या होतात आठायच्या, पण ह्यावेळेस संभाजीनगरमध्ये 2100 तपस्वींचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि सांगायला आनंद वाटतो की त्या तपोत्सवामध्ये चेन्नईमधून प्रत्येक वर्षी 2016 पासून 27 ते 36 कुष्ठरोगी 8 दिवसाचा निरंकार उपास करतात. ते सुद्धा ह्यावेळेस इथे येतील. हा जन्मोत्सव जैनांचा नव्हे तर सर्वांचा आहे. आणि म्हणूनच त्या जन्मोत्सवामध्ये सगळ्या जाती धर्म परंपरेचे, हिंदू, मराठा, ख्रिश्चन, मुस्लिम या सगळ्यांची तपस्याची आहुती त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने पडत असते. हा एक विराट सोहळा संभाजीनगरमध्ये पहिल्याच वेळेस होत आहे. आणि त्या निमित्ताने त्यांच्या मूल्यांची जोपासना करण्याकरता, त्यांच्या जीवनाची शिक्षा देण्याकरता उद्यापासून रात्री 9:30 ते 10:30 तुमच्या मर्यादा बसणार नाही. 10:30 तुम्ही 9 ते 10 लिहा. रात्री त्यांच्या जीवनगाथेचं वाचन रोज रात्री इथं होणार आहे. दिवसा सकाळी त्यांच्या दृष्टीवर चर्चा होईल आणि रात्री त्यांच्या जीवनावर चर्चा होईल. असा हा एक कार्यक्रम चालू आहे. मला वाटतं की आता एवढी माहिती तुमच्याकरता फार झाली. तुम्हाला काय दरवर्षी साधू संत येत असतात, त्यातून मात्र जीवनात परिवर्तन घडत असतो साधू संतांच्या वाणीत. तरी पण कुटुंब व्यवस्था का विस्कळीत झाली? व्यक्तिनिष्ठ धर्म ज्यावेळेस निर्माण होतो की तो तुझा सुधार कर, तुझं कल्याण कर, ह्या मूल्यावर जेव्हा जोर दिला जातो त्यावेळेस कुटुंब संस्था, समाज संस्था विस्कळीत होते. गुरुदेवांचा जो दृष्टिकोन होता व्यक्ती सुधार करण्यापेक्षा परिवार सुधारला पाहिजे. परिवार स्वस्थ आणि संस्कृत झाला तर व्यक्ती सहजपणे स्वस्थ आणि संस्कृत होऊन जातो. सगळ्या आमच्या धर्मसंस्थेचे जे कार्यक्रम चालतात ते व्यक्तिनिष्ठ चालतात. आणि व्यक्तिनिष्ठ व्यक्तीला बेस नसतो, बेस आहे परिवार. तर परिवार व्यवस्थेवर काम करणं जर परंपरा निर्माण झाली, रघुकुळ असेल तर
मंत्राने काही काहीच नाही करू शकणार, आणि कुरुकुल असेल तर श्रीकृष्ण काहीच नाही करू शकत. तर प्रयत्न आमचा असतो की रघुकुल बनवा. वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आली, वृद्धाश्रमाची संख्या वाढत चाललेली आहे, त्यासाठी काय वृद्धाश्रमची संख्या वाढत चालली, कारण की परिवार संस्था तुटलेली आहे. परिवार संस्था तुटल्यानंतर फक्त वृद्धाश्रमच वाढले नाही, तर रिमांड होम सुद्धा वाढलेले आहे, अनाथाश्रम सुद्धा वाढलेले आहे. जे अनाथाश्रमामध्ये जात नाही ते घरात सुद्धा अनाथासारखे जगतात. जे वृद्धाश्रमात जात नाही त्यांना घरात सुद्धा तसंच जगावं लागतं. कुठेतरी जे माणुसकीचं नातं आहे, जे प्रेमाने जपायला पाहिजे, जोपासायला पाहिजे, त्या नात्यावरच प्रश्न निर्माण झालेला आहे. ते नातं सांभाळण्याकरता कुठेतरी नव्हे तर सर्वतोपरी सगळ्यांनी मिळून फक्त एकच काम करायला पाहिजे की कुटुंब जिवंत आहे तर व्यक्ती आणि समाज जिवंत आहे. कुटुंब जिवंत नाही तर व्यक्ती आणि समाज सुद्धा जिवंत नाही. जे अद्यापपर्यंत एवढे राजकीय आक्रमण झाले भारतीय संस्कृतीवर, त्या सगळ्याला सामना करून भारतीय समाज एकसंध राहिला, कारण की परिवार सुरक्षित होता. आता परिवार सुरक्षित आहे. आता सगळे जे आक्रमण होतात, जे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहित आहे, एकता कपूर असो किंवा कोणी असो, हे सगळे नाते तुम्ही कसे तुडवू शकतात आणि कसे तुडवून सुद्धा तुम्ही आनंदात राहू शकतात, ही शिकवण जेव्हा जाणेल तो परिवार कसा वाचणार. म्हणजे परिवार तोडण्याचे प्रयत्न सर्वात जास्त चालू आहेत. मीडियाच्या माध्यमाने असो की मूवीच्या माध्यमाचा असो, सगळ्यात जास्त आक्रमण कोणावर झालेलं आहे तर परिवार झालेला आहे. आणि ही तिकडची संस्कृती की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व्यक्तीचा विकास व्हायला पाहिजे. आमची संस्कृती परिवाराचा विकास व्हायला पाहिजे. परिवाराचा विकास झाला तर व्यक्तीचा विकास सहजपणे होतो, आणि व्यक्तीचा विकास झाला तर परिवार विनाशाकडे जातो. त्याच्यामध्ये जेवढे जनरेशन आहेत त्यांना वेगवेगळं म्हणून, म्हणजे आजी आजोबा, आई वडील आणि मुलं यांचं एक शिबिर घेत आहे. 8 दिवसाचा कार्यक्रम आहे. आणि त्यानंतर मग परिवाराला एक कल्चर, एक प्रोटोकॉल, एक व्यवस्था, एक मर्यादा देण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न आहे. आम्हाला कळालं की ख्रिश्चन समाज आणि मुस्लिम समाजाचं सुद्धा इथे शिबिर घेण्यात येतं. येस, सगळ्यांनाच बोलतो मी. फक्त माणसाकडे माणूस म्हणून पाहतो. कोणत्याही जातीचं, कोणत्याही परंपरेचं लेबल लावून पाहत नाही. कारण की कोणत्याही समाजात तो जन्मला असेल, कोणत्याही परंपरेत जन्मला असेल, तर क्रोध, मान, माया, लोभ हे व्हायरस सगळीकडे इक्वलच आहे. आणि सगळ्याच्या जीवंत समस्या, बर्निंग प्रॉब्लेम, ज्वलंत समस्या सगळ्याच्या इक्वल आहे. म्हणून समाजाचं ना परंपरेचं बंधन ठेवून काम करत आहे. आता सुद्धा जे शिबिर झालेलं आहे 72 घंट्याचं, त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या जाती जमातीचे लोक होते. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की माझे ऑनलाईन सुद्धा शिबिर चालतात. ऑनलाईन शिबिरमध्ये नॉर्वे, स्वित्झर्लंड तिथालचे रहिवासी सुद्धा जुळलेले आहेत. जे तिथे मला काय तिथे भाषा येत नाही, पण त्यांनी तिथे डिव्हाइस लावून माझं ते शिबिर अटेंड करतात. मी बोलतो हिंदीमध्ये, ते त्याचं कन्वर्ट करून इंग्लिशमध्ये ऐकतात. आणि आता हा स्पेशल सुरू केला मी इंग्लिशमध्ये शिबिर. प्राय मी शिबिर देतो हिंदीमध्ये, आता मी शिबिर सुरू केलं इंग्लिशमध्ये ऑनलाईन. आणि त्या इंग्लिश शिबिरामध्ये सुद्धा तिकडचे लोक चांगल्या प्रकारे आता जुळायला लागलेले आहेत. 48 मिनिटाची गान झाला म्हटलं का? हा, तर 48 मिनिटच का? 50 नाही, 60 मिनिटं दे. 48 मिनिटामध्ये काय रस आहे? आपलं जे ब्रेन आहे ना, लेफ्ट अँड राईट, त्याचे वर्किंग मॅक्झिमम लेट ब्रेन सातत्याने 45 मिनिट्स वर्क करू शकतो. 45 मिनिट नंतर ब्रेनचं स्ट्रक्चर चेंज होतं. म्हणजे तो लॉजिक मधून इमोशन मध्ये लॉजिक मध्ये जाईल. म्हणून सगळीकडे, फक्त जैन धर्मामध्येच नव्हे, सायन्सच्या आधारावर सुद्धा
आपल्या शाळेचे क्लास पिरियड 45 मिनिटाचेच असतात. आणि आपल्या ब्रेनची मॅक्झिमम फोकस व्हायची क्षमता ही 45 मिनिटचीच आहे. त्याच्या पुढे तो कुठेतरी ट्रॅक चेंज करणारच. म्हणून हा ठेवलेला आहे सायंटिफिक वैज्ञानिक. साधू संत हे क्रोध त्या याच्यापासून दूर गेलेले असतात म्हणतात, पण समाजात आम्ही बघतो की काही काही साधू खूप रागीट असतात, राग येतो त्यांना खूप. तर असं काय काय बोलायचं? साधू संत मी ऐकलं तुमचं, मी ऐकलं तुमचं, पण माझ्या समोर ज्ञानेश्वर माऊली आहे, माझ्या समोर संत तुकाराम आहे, माझ्या समोर संत एकनाथ आहे, नामदेव आहे, चोखोबा आहे, सावता माळे आहे. हे माझा आदर्श आहे. हे जे ज्यांचा तुम्ही उल्लेख करीत आहात ते फक्त उदरभरणाकरता त्यांनी कपडे धारण केलेले आहे. कपडे धारण करणं आणि साधना धारण करणं याच्यामध्ये अंतर आहे. कपडे धारण करण्याला जर संत म्हणायला लागलो तर मग टिपणी फार पुढे जाईल. कुंभमेळ्यामध्ये संतांना नियंत्रणामध्ये ठेवण्याकरता पोलीस लागतात. म्हणजे ते पोलीस तिथे लागतात संतांना नियंत्रण करण्याकरता. म्हणजे ते संत नाही. आणि संत त्यांना म्हणतो ते स्वतः संयमित असतात, स्वतः अनुशासित असतात. संतांवर अनुशासन करण्याकरता कुठं पोलिसाची आवश्यकता पडत असेल विषय समजून घ्या. आणि तुम्ही विषय सांगितला म्हणून सांगतो, राजनेत्यांनी कोणताही भ्रष्टाचार केला तरी लोकांची श्रद्धा तुटत नाही, पण संत भ्रष्टाचार झाल्यानंतर लोकांची श्रद्धा टिकत नाही. संतांना भ्रष्टाचारी होण्याची परवानगी मला वाटतं समाजात द्यायला नाही पाहिजे. 51 लाखाचा जप होणार आहे, त्याची नोंद गिनीज बुक मध्ये होण्याची शक्यता असणार आहे. ते माझं लक्ष कधीच नसतं. कुठं रेकॉर्ड व्हावं, कुठं त्याचा आवाज भेटावा, ते माझं लक्ष नाही. कोणी केलं तर माझी काही आपत्ती नाही, पण माझा तो मुद्दा नाही. माझा मुद्दा फक्त एकच आहे की 51 लाख नौकार मंत्र एक 10,000 लोक बरोबर बसून बोलतील, त्याच्यातून जे स्पंदन तयार होतील, त्याच्यातून जे मन मानस तयार होईल, त्यांच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये कानावर जर 51 लाख नौकार मंत्र पोहोचतील, मंत्र पोहोचेल 51 लाख वेळ. म्हणजे पुरुषशरण ज्याला आपण म्हणतो की कोणत्याही मंत्राचं पुरुषशरण करू नये. पुरुषशरण झाल्याशिवाय कोणताही मंत्र सिद्ध होत नाही. तो बोलून पुरुषशरण करायचं की ऐकून पुरुषशरण करायचं. बोलून पुरुषशरण करायचं असेल तर फार लांब काळ लागतो, फार दीर्घ काळ लागतो. आणि ते पुरुषशरण 2 घंट्यात होऊन जाईल जर 51 लाख नौकार मंत्र तो ऐकेल, जाणून न जाणता त्याच्या कानावर ते जातील, त्याच्या कानावर जातील, त्याच्या डोक्यावर जातील, त्याच्या शरीरावर जातील आणि ते मंत्राक्षर त्याच्या अंतर्मनामध्ये प्रवेश करतील. एवढंच माझं लक्ष आहे. संख्याचा आग्रह माझा नाही. रेकॉर्ड बनवण्याकरता मी कोणताही कार्यक्रम करत नाही. रेकॉर्ड हा संतांचं लक्ष नसावं असं मला वाटतं. मोबाईल आणि टीव्ही सिरियलचे दुष्परिणाम त्याबद्दल काय? मोबाईल आणि टीव्ही सिरियलचे दुष्परिणाम बद्दल काय सांगणार? मोबाईल आणि टीव्ही सिरियल मालिका कोविडचा व्हायरस महत्वाचा की तुम्ही प्रोटोकॉलने पाळणं ते महत्वाचं. व्हायरसवर तुम्ही कंट्रोल करू शकता जर तुम्ही प्रोटोकॉल पाळला, मास्क लावलं, डिस्टन्स ठेवलं असतं तो कोविड करता व्हॅक्सिन काढण्याची आवश्यकता पडली असते. मोबाईल असो की टीव्ही सिरियल असो याला तुम्ही थांबवू शकत नाही. ते मार्केटिंग आहे, ज्याच्यातून त्यांना पैसे भेटतील तशी सिरियल ते आणतील. तुम्ही मार्केट समाप्त करू शकता. डिमांड असेल तर तशी मूवी तुम्ही डिमांड समाप्त करू शकता. डिमांड समाप्त करण्याचं काम धर्माचं आहे. अशा मूवी कोणी पाहू नये, घरामध्ये पाहू नये. जर त्यांना पाहणारे नाही भेटले तर दुसरी मूवी तशी येईल. कशा करण्याचं चालतं? प्रोडक्शन का होत आहे? त्यांना पाहणारे आहे म्हणून प्रोडक्शन आहे. पाहणारे नाही भेटले तर प्रोडक्शन
थांबणार। एकता कपूरचे का चालतंय? तुम्ही पाहता म्हणून चालतंय। तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही। एकता कपूरला मी थांबवू शकत नाही, प्रोडक्शनला मी थांबवू शकत नाही। माझा संबंध कोणाशी? तुमच्याशी। मी तुम्हाला ट्रेनिंग देणार की तुम्ही काय पाहून काही नाही पाहून, हे तुम्ही ठरवायचं। टीव्ही असो की मोबाईल असो की नेटफ्लिक्स असो, हे नीत नूतन आयाम तुमच्या बरोबर येत जाणार। मी यांना फक्त व्हायरस म्हणतोय। हे तुमचं काम आहे की तुम्ही व्हॅक्सिन लावून घ्या। व्हायरसला तुम्ही थांबवू शकत नाही। तुमच्याकडे अँटीबायोटिक्स पाहिजे आणि तुमच्याकडे व्हॅक्सिन पाहिजे। व्हॅक्सिन लावणं हे तुमच्या हातामध्ये आहे, व्हायरसला थांबवणं तुमच्या हातामध्ये नाही।